नवी मुंबई महानगरपालिका 2025 ते 26चा रुपये 5,709.95 कोटींचे अंदाजपत्रक सादर. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी रुपये 5,709.95 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे. या बजेटमध्ये रुपये 5,684.95 कोटींचा खर्च तर रुपये 1,301.4 कोटींचा सरप्लस दाखवण्यात आला आहे. नागरिकांवर कोणताही अतिरिक्त कर लादलेला नाही. पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर विकासावर भर, रस्ते सुधारणा, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य सेवांचे सक्षमीकरण यासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत. शहरी विकास, नवीन प्रकल्प हाती न घेता आधीच सुरू असलेल्या प्रकल्पांना निधी देण्यावर भर. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी उपाय, वाणिज्यिक उपयोगाच्या झोपडपट्टींवर मालमत्ता कर लावण्याचा प्रस्ताव, ज्यामुळे अतिरिक्त महसूल प्राप्त होईल. सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारणा, सार्वजनिक वाहतूक उपक्रमांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव, ज्यामुळे नागरिकांना चांगल्या सेवा मिळतील. संपूर्णपणे हा बजेट नवी मुंबईच्या समग्र विकासाला चालना देणारा असून नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षांना केंद्रस्थानी ठेवून संतुलित निधी वितरण करण्यात आले आहे. बजेटचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर एक सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. त्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, महिला, बालकल्याण, पर्यावरण, नागरी सुविधा आणि जीवन एक आनंदीदायी जीवन साधण्याचं लिव्हेबल सिटी तयार करण्यासाठी जे काही प्रयत्न केले पाहिजे आणि एक विकास केंद्र म्हणून या शहराकडे बघितलं पाहिजे अशा अर्थाचं हे अर्थसंकल्प याचा पद्धत आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की करवाढ केल्यामुळे वेगळं काही परिणाम साध्य होतील. आपण जे काम करायचं आहे, शिक्षण उच्च दर्जाचं द्यायचं आहे, दरवर्षी आपण शिक्षण देतो, त्याला चांगला दर्जा करायचा आहे, आरोग्य देतो, त्याच्यामध्ये दर्जा सुधारायचा. मला वाटत नाही की हे काही त्याच्या राजकीय त्याच्याशी निवडणुकाचा संबंध त्याच्याशी जोडता येईल. आणि दुसरा जो भाग आहे की करवाढ, मी आपल्याला आधी पण सांगितलं की जी मालमत्ता आहे ज्या कराच्या जाळ्याच्या बाहेर आहे त्या जाळ्यामध्ये आणून त्याच्यामधून कर वसुली करणं हे प्रधान प्राधान्य आहे. मग नागरिकांत सुद्धा दोन बाबी असतात. एक नागरिक म्हणतो की काही लोक आपल्याला करच भरत नाही, ज्यांच्याकडून भरतात त्यांच्याकडून फक्त कर वसुली वाढली होती. हे पहिल्यांदा आपण ज्या कर बाह्य मालमत्ता आहेत त्यांच्यावर कर लावून आपण उत्पन्न वाढवतो. आपल्याला जर बघितलं असेल तर मालमत्तांचे भाव जशा पद्धतीने बदलत चालले, सिडकोची ज्यावेळेस मालमत्ता वितरित होतात किंवा ज्यावेळेस त्याचे ऑक्शन होतात तर आपल्याला नजीकच्या काळामध्ये जवळजवळ पाम बीचला 5 लाखाच्या वर हा स्क्वेअर मीटरचा दर गेला, जो 2 वर्षापूर्वी 2.5 लाख 3 लाख होता. आणि मग पर्यायाने मागणी वाढते, त्याच्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन विकली जाते, याच्या एवढी मागणी जमीन खरेदी केली जाते. त्यामुळे नवीन विकास केंद्र आपल्याकडे उद्योग येतील. आपल्याला ज्ञात आहे की आपल्याकडे 5 स्टार हॉटेल नव्हते. आज जर बघितलं असेल तर विवांता आले, मॅरियटचे 3 सेंटर आपल्याकडे आले आणि नवीनही अजून 2-3 हॉटेल या MIDC क्षेत्रामध्ये येऊन आले. त्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी हे विमानतळ आल्यामुळेच शक्य आहे. कारण आतापर्यंत त्याला मागणी नव्हती, आता नव्याने मागणी होऊ लागली आणि त्यामुळे शहराला त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठलंही शहर एका दिवसात तयार होत नाही. ती त्याची एक प्रक्रिया आहे. फेज वाईज कुठलीही गोष्ट होत असते. झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे त्याच्यामुळे तिथे सुविधा तयार झाल्यानंतर तिथे पण उत्पन्न आपल्याला निश्चितपणे मिळेल. आज जर बघितलं असेल तर आपल्याला तिथले लोकसंख्या जी आहे आपण फक्त 35,000ची लोकसंख्या आपण 14 गावाचं क्षेत्र जवळजवळ 20 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र आहे. त्यामुळे आज तिथे लोकच जी काही व्यापार आहे तोच नसल्यामुळे मग उत्पन्न कसं येणार. कारण एक तर प्रॉपर्टी असल्या पाहिजे. त्यामुळे ते आज आपल्याला त्याचं नियोजन करून आपल्याला त्याच्यामधून एक चांगले उत्पन्नाचे साधन निश्चितपणे होईल. सगळ्या बाजूने शहर विकसित होतं. सिडकोचा नैना प्रकल्प आहे, त्या बाजूने बदलापूर कुळगाव डेव्हलपमेंट MMRDA काम करते, ग्रोथ सेंटर तिकडून येते, मल्टी मॉडल कॉरिडॉरचं तिकडून येतोय. आपल्याला जर माहिती असेल तर ऐरोली कटाई नाक्याचा जो रस्ता आहे तो तिकडून येतो. त्याला नेटवर्क एकदा आलं आणि मल्टी मॉडल कॉरिडॉर झाला, एअरपोर्ट झालं की ऑटोमॅटिक तिथे डेव्हलपमेंट होतील आणि उत्पन्न वाढेल. सभेमध्ये माझ्या 2-3 वेळा मी आधी पण बोललो, एक जवळजवळ 48,000 प्रॉपर्टीमध्ये आपल्याला वापर बदल झालेला किंवा त्याच्यामधलं क्षेत्र वाढलेलं, असे 2 प्रकारचे आपल्याला बाबी निदर्शनास आल्या. याच्या आपल्याला प्रत्येक प्रॉपर्टीचा सर्व्हे करावा लागतो. कारण मी तुम्हाला ज्यावेळेस प्रॉपर्टी टॅक्सचं बिल देणार तर किती क्षेत्र वाढलं, त्याला दंड किती लावायचा आहे, वापर बदलला, किती क्षेत्राचा वापर बदलला, त्यामुळे ह्या सगळ्या बाबी याच्यामध्ये होतील आणि त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा याच्यामध्ये आपण नियुक्त केलेली आहे. आणि पुढील आम्ही त्याला 3 महिन्याचा कालावधी दिला. या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये या सगळ्या प्रॉपर्टींचा ग्राउंड ट्रुथिंग करा
आणि नेमकं आपल्याला त्याच्यातून त्याचे बिल रेज करून आपल्याला उत्पन्न वाढवता येईल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.